हे सगळं अचानक झालं त्यामुळे काही करता नाही आलं मला. जरा बघ ना प्लीज, अर्जंट आहे. हो नाही, चालेल चालेल, काही हरकत नाही आहे. तू सांग ना कधी येऊन भेटायचं, मी येतो. हो हो चालेल. हां ठीक आहे, चल करतो मी. ते तुम्ही असं लाडावून ठेवू नका मला. असू द्या. डबा, बाबांचा डबा रेडी करूनच ठेवलेला मी. पण जाताना इथे ठेवू मी बाबांचा डबा. हा फक्त मला जाताना एकदा आठवण करा, म्हणजे मी ते कपाट उघडच राहिलं. मी रुमाल आणि पाकिट काढायला उघडलं होतं ना, ते उघडच राहिलं कपाट. पेपर इथे कसा खाली कसा काय वर होता हा? हो मीच ठेवले तुमच्या पाकिटात पैसे. तुम्ही रिकाम्या खिशाने बाहेर जाऊ नये असं मला वाटत होतं. माझं काय, मी घरीच असते, तुम्ही बाहेर जाता, पैशांशिवाय कसं चालेल, म्हणून मी सॉरी. मला तुम्हाला असं कमीपणा दाखवायचा नव्हता. बायको म्हणून काळजी वाटली तुमची, म्हणून मी सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अहो नाही, उलट चांगलं वाटलं. खरंच राग नाही आला तुम्हाला माझा? रागवायचंय कशाला? कोणी तुमच्यासाठी हक्काने काही करत असेल ना, तर त्याला ते करू द्यावं. कसं आहे, समोरच्याच्या भावनेचा आदर असतो ना तो. आणि पाकिट गरम झालंय माझं, त्यामुळं कॉन्फिडन्स आलाय असा. आपण मित्र आहोत म्हणून, नाही तर थँक्यूच बोललो असतो तुम्हाला आता. आता बोलाच तुम्ही थँक्यू. तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारली तर चालेल? नाही. गमत केली, बोला. काही नाही, म्हणजे हे सिलेंडरसाठी हे पैसे. हो सॉरी, मी सांगणारच होते तुम्हाला, पण ते सिलेंडरची गडबड झाली म्हणून. त्या आजी आहेत ना आपल्या, जरा गोंधळ झालाय ग. घरात एक छोटीशी पूजा आहे, काही नातेवाईक येणार आहेत, त्यामुळे स्वयंपाकासाठी बाई सांगितली. पण ऐन वेळेत तिने नाही म्हणून सांगितलं. घरात काहीतरी अडचण आहे आणि नैवेद्यासाठी पुरणपोळ्या पण करायच्या आहेत. मी करते गो पुरणपोळ्या, पण एवढ्या माणसाचा स्वयंपाक नाही झेपत ग या वयात. काय करावं तेच कळत नाहीये मला. बस एवढंच ना? अहो मी आहे ना, मी करून देते तुम्हाला पुरणपोळ्या. असे हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ समीर आहेत, त्यामुळे माझ्याकडे थोडासा वेळ आहे. मी पोळ्या पण करून देते आणि सगळ्यांचा स्वयंपाक पण करून देते. मला फक्त सांगा किती माणसांचा स्वयंपाक करायचा. अगो पण तुला जमेल एवढं सगळं? अज्जी, एक बार ठान ली तर ठान ली, छोडणे का नाही फिर. ऍक्च्युअली मी मदत म्हणूनच गेले होते पोळ्या लाटायला, पण आजींचं असं म्हणणं पडलं की नैवेद्याच्या पोळ्यात इतकं जेवण आहे, मग फुकट कसं करून घ्यायचं, म्हणून मग त्यांनी मला 1,500 रुपये दिले. मी पण बाप्पाने पाठवलेली मदत आहे म्हणून घेतले पैसे. पण बघा ना, प्रत्येक वेळी आपल्या मदतीला धावून येतो हा बाप्पा. त्याला किती काळजी आपल्या संसाराची.
मी समजू शकते, तू हे सगळं रागाच्या भरात बोलतेस. तुला सांगते कल्याणी, कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घेऊ नये. आणि घर सोडून जाणं हा काही पर्याय नाही ना. गौरीचा विचार केलायस का? हो आई, मलाही माझा संसार मोडायची हौस नाहीये, पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते ना. माझा पेशन्स आता संपत चाललाय. अगं पण नचिकेत काही वाईट मनाचा नाहीये ना, की त्याने तुला त्रास दिलाय. याच नचिकेतवर प्रेम केलंयस तू. आता त्याची वाईट वेळ आहे म्हणून. हो, प्रेम केलंय, पण प्रेमाने मन भरतं, पोट नाही. आणि प्रेम केलंय त्याचा पश्चाताप होणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? हां सलील बोल. हॅलो ब्रो, अरे पप्पांचे डिस्चार्ज पेपर रेडी झालेत, त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो. पण काय? पण 12,000चं फायनल बिल सेटल करायचं आहे, त्याशिवाय नाही सोडणार. ठीक आहे, मी पोचतो हॉस्पिटलमध्ये. हां ओके. काय झालं? इतकं टेन्शन का घेतलंयस तू? बाबांना डिस्चार्ज मिळतोय, बिल सेटल करायला 12,000 रुपये भरावे लागतात. 12,000? अरे पण 5 लाख दिलेत ना आधी, मग हे आता वरचे 12,000 कसले? अगं आई, जास्त झालं असेल बिल. औषधांचा खर्च वगैरे काय कमी आहे का? मग भरून टाक पैसे. आज तुझ्या पगाराचा दिवस आहे ना.